11 मालवण क्रिकेट टीम ने टॉस जीता, पहले फील्डिंग के लिए मैदान पर, क्वार्टर फाइनल का मुकाबला मैदान पर, और बल्लेबाजी के लिए ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम साहिल वांगणकर और साहिल वांगणकर के साथ नरेश साड़े, ये ओपनिंग जोड़ी। पहली गेंद पायस अल्मेडा अपने बॉलिंग मार्ग पर। दो फील्डर है बाहर, डीप लॉन्ग ऑन और एक मिड विकेट बाउंड्री पर, और पायस अल्मेडा। फुल टॉस गेंद, पहली गेंद पर बड़ा शॉट, मिड विकेट बाउंड्री पर, गेंद चली गई सी मारेका से बाहर, सिक्सर। डीजे पायस अपने बॉलिंग मार्ग पर छोड़ा, इस बार जाने दिया ऑफ स्टंप से बाहर। गेंद वाइड बॉल का इशारा, वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, एक रन मिला, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 7 पर। बहुत अच्छी शुरुआत पिछले मैच की तरह साहिल वांगणकर की। दिम्मी पे की गेंद, इस बार पॉइंट पर हल्के से खेला गेंद को, और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, एक रन और मिला स्कोर में, और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा टोटल 8 रनों पर। क्वार्टर फाइनल का मुकाबला, चौथी टीम पक्की होगी। कल के दिन में भूमि स्ट्राइकर असनोडा, माई माउली रेड्डी और आरव 11 शेल्डेम क्रिकेट टीम, ये 3 टीम इस मैच के साथ चौथी टीम पक्की होगी। कौन होगी, समय जरूर बाकी है। अपने बॉलिंग मार्ग पर पायस इस ओवर को आगे बढ़ाते हुए, और सामने लेफ्ट हैंडर बैटर नरेंद्र साड़े। अच्छी गेंद, इस बार गेंद को आने का, बिल्कुल गेंद को बल्ले पर टकराने दिया गेंद को, और जैसे देखा दूर है फील्डर, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, अपना खाता खोला इस 1 रन के साथ। पहली गेंद पर बड़ा शॉट, बाद में अच्छा कमबैक पायस अल्मेडा, और अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्ग पर। ओ, एक वाइड यॉर्कर लेन की गेंद, इस बार डॉट गेंद, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक 8-10 कदमों का छोटा रनअप पायस अल्मेडा का, फिर से छोड़ा ऑफ स्टंप से बाहर गेंद, और वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। बड़ा शॉट मिड विकेट बाउंड्री पर, और गेंद निकलते हुए 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। बहुत ही बेहतरीन बैठक शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग पर साहिल वांगणकर के बल्ले से गेंद निकलती हुई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। पावर प्ले का पहला ओवर, ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम बल्लेबाजी करती हुई बिना किसी नुकसान से 18 रन टोटल स्कोर बोर्ड पर। गेंदबाजी में परिवर्तन, दूसरे ओवर की शुरुआत होती हुई, और सामने दूर वाले चोर से
अब तब से बाहर वाइड बॉल का इशारा। गेंदबाजी में परिवर्तन हो चुका है। रितेश लोणे आ चुके बॉलिंग मार्ग पर। ऋषि लोणे आ चुके हैं। अच्छी गेंद इस बार हल्के हाथों से खेला, कवर पॉइंट पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और एक रन बढ़ गया। ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम जो पहले बल्लेबाजी करती हुई मैदान पर। tenniscricket.in से दर्शक जुड़ चुके इस टूर्नामेंट के साथ। गोवा के साथ सिंधुदुर्ग के दर्शक, महाराष्ट्र के दर्शक जो कि इस मैच को देखते हुए क्वार्टर फाइनल का मुकाबला। बेहतरीन शॉट, ओवर पिच गेंद पर डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। दान पर अंपायर अल्टी पल्टी वाला शॉट, ओहो बच गए। वहां पर गली पर गेंद खड़ी हो गई थी, लेकिन कैच को पकड़ने का मौका नहीं मिला। दूसरे रन के लिए पलटे जरूर थे, लेकिन खतरा बन सकता था रनआउट का। एक सिंगल बन गया, उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ था इस बार साहिल वाइंगन के बल्ले से। ऑटोटेक पणजी टीम के साथ पिछले साल में बिल्कुल जुड़ चुके थे नजीर भाई और दिनेश नाइक। अब राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर। इस ओवर को आगे बढ़ाते हुए ऋषि लोणे। पुलर लेन की गेंद इस बार खड़े खड़े बल्ला घुमाया था, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। सफलता की तलाश में साइश 11 मालवण क्रिकेट टीम। दूसरा ओवर जारी है और टीम का स्कोर हो चुका है 27 विदाउट लॉस, 27 रन बिना किसी नुकसान से। स्लोवर वन इस बार थोड़ा गति में परिवर्तन किया, फिंगर को थोड़ा सा रोल किया, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक डॉट गेंद। थोड़ा सा कमबैक करते हुए ऋषि अपने बॉलिंग मार्ग पर, और थोड़ी बातचीत मैदान पर दोनों बल्लेबाजों के बीच में। आने वाला ओवर होगा पिंक कलर की गेंद के साथ, जो पावर प्ले का ओवर होगा, तीसरा ओवर होगा। खिंडीर बॉयज मोरजिम चैंप्स। इस मैच के बाद एक बड़ा मुकाबला होगा गोवा और सिंधुदुर्ग के बीच में। एग्जीबिशन मैच खेला जाएगा, स्टार खिलाड़ी देखने को मिलेंगे। ओवर पिच गेंद हवा में, शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, थोड़ी से देरी से निकले फील्डर वहां पर। शुरू में अंदाजा नहीं लगा सके, और जब तक गेंद को फील्ड करते, अच्छा थ्रो सीधे विकेट कीपर के हाथों में। जो रन नहीं था वहां पर निकले और पहला विकेट चला गया टीम का। का पतन सिर्फ 2 रन बनाकर रनआउट के रूप में वापस। सामने साहिल वाइंगन कर 2 चौके 2 छक्के लगाते हुए टोटल स्कोर हो चुका है 28, लॉस ऑफ 1 विकेट, 28 रन 1 विकेट पर। टॉस जीता, पहले फील्डिंग का फैसला साइश 11 मालवण क्रिकेट टीम का। काफी दर्शक जुड़ चुके हैं, खास करके मालवण से इस मैच को देखते हुए। एम्ब्रोस अल्मेडा, दीपक दुरी, उमेश मांद्रेकर, सुनील मालवणकर, सभी दर्शक जो इस मैच का आनंद लेते हुए ढेर सारी शुभकामनाएं भी भेजी है, जो कि साइश 11 मालवण क्रिकेट टीम को। और फिलहाल अब मात्र बदला होता हुआ जो पिंक कलर की गेंद जिसकी हम चर्चा कर रहे थे, पावर प्ले का इशारा अंपायर का, और वो ओवर लेकर एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर दिखा देते हुए पायस अल्मेडा 2 ओवर 28 रन 1 विकेट के नुकसान पर। छोटी गेंद इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, लॉन्ग अप बाउंड्री पर, पहली गेंद पर बड़ा आगाज, 6 रन के लिए चली गई गेंद सीमा रेखा से बाहर। फिर से एक बार देखने को बहुत शानदार फील्डिंग, बहुत ही कमाल की फील्डिंग, शॉर्ट मिड विकेट पर, और
दूसरा विकेट वापस। अंपायर चर्चा कर रहे हैं आपस में और रिव्यू ले चुके हैं। बिल्कुल मुश्किल है ये समय, और इसीलिए अंपायर का भी इशारा हो चुका है तीसरे अंपायर का, इस अंपायर की ओर, कि कैच जो पकड़ा है वो सेफ है या नहीं, ये ज्यादा जो कि दोनों अंपायर, और इसीलिए तीसरे अंपायर की ओर इशारा हो चुका है। विक्रांत रोगी जो शॉर्ट मिड विकेट फील्डर जो कि बिल्कुल जमीन पर डाइव्स लगाया था, और देखा जा रहा है बिल्कुल मुश्किल है, और ऐसे समय में दोनों अंपायर, और तीसरे अंपायर का इशारा, OUT आउट, दूसरा विकेट चला गया ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम का। आप देख सकते हैं दो दर्शक लाइव जो कि tenniscricket.in से जुड़ चुके हैं, आपके लिए रिप्ले का मौका जरूर मिलेगा फिर से एक बार देखने को लिए, और साहिल वांगेडकर एक बड़ा विकेट खोती हुई ऑटोटेक पणजी क्रिकेट टीम डीजे। मैदान पर दोस्तों फील्डिंग बहुत महत्वपूर्ण होती है इस टूर्नामेंट की। अगर मैं बात करूंगा, सात्री मांद्रेम क्रिकेट टीम कैच छूटा, मैच छूटा, और पिछले मैच में मैं जरूर कहूंगा जो दो कैच छूटे वो भी बहुत महंगे साबित हुए, खास करके श्री बांदेश्वर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट टीम को अपने बॉलिंग मार पर, और सामने न्यू बैटर ऑप्टम से बाहर, वाइड बॉल का इशारा, अंपायर का एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया, एक बहुत अच्छा कैच पकड़ा विक्की रोगे जो फील्डर थे, उन्होंने पायसल में अपने बॉलिंग मार्ग पर नए बल्लेबाज आ चुके प्रीतेश, जिन्होंने पिछले मैच में क्या कमाल की बल्लेबाजी की थी। प्रीतेश नाइक स्टैक पर अच्छा शॉट गेंद, लेकिन मिडाप के फील्डर के ऊपर से गेंद 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। डीजे दिन की मैं बात करूंगा, 7 ओवर के मैच खेले गए थे और तब 100 रन से ज्यादा रन बनाए थे। दनेश आवटे ने शानदार बल्लेबाजी की थी, और इसी बीच और एक बड़ा शॉट, गेंद निकलती हुई सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। छियानवे रन, बड़ा शॉट ऑन साइड पर, वाइड स्लॉन्ग ऑन, और मिड विकेट के बीच में गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। एक महंगा ओवर पायश अल्मेडा और हमारे बॉल बॉयज दिखाई देते हुए सामने आकाश उर्फ डब्बा, 50 रन पूरे होते हुए टोटल पहुंचा 51, लॉस ऑफ 2 विकेट। जी कलंगुटकर ने 87 रन बनाए थे। आज गणेश कुबल के भी शानदार बल्लेबाजी देखने को मिली, सईदत्त कोठावड़े उर्फ बबली जिन्होंने एक बेहतरीन इनिंग खेली, और ये बहुत अच्छा कमबैक, ये बहुत अच्छा कमबैक। बिल्कुल बहुत जिस विकेट की तलाश थी वो विकेट, और टोटल अभी भी स्कोर मैदान पर रुका हुआ 51।
पर डैजलिन क्रिकेट टीम के साथ राजेंद्र दाभोलकर, बेहतरीन ऑलराउंडर, योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर जो लेफ्ट हैंडर बैटर, और अमेय नाइक को मैंने बहुत कम देखा है क्रिकेट के साथ, लेकिन बिल्कुल हमारे गौरव चंद्र जी स्कोरर जानकारी देते हैं कि वो भी खेलते हैं, लेकिन बहुत कम देखने को मिला है, लेकिन बहुत अच्छे अंपायरिंग करते हैं। नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए 2 छक्के 16 रन बनाए प्रीतेश नाइक ने, और स्वप्निल कांबड़ी जो न्यू बैटर जो महंगा लग रहा था, और पायेश अल्मेडा का कहीं ना कहीं 3 छक्के लगे थे, लेकिन आखिरकार एक कीमती विकेट लेकर गया। 3 ओवर समाप्त हुए और 3 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 51 लॉस ऑफ 3 विकेट, 51 रन 3 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी में बदलाव कमेंट्री बॉक्स में आइए जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर आवाज योगेश परब के साथ। धन्यवाद सर अशोकजी नाईक. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्वप्नील बघायला मिळतोय. स्ट्रायकर एडला सांघिक धावपलक 51 धावा धावपलक. नॉन स्ट्रायकर एंडला स्ट्राईकला राजेश आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला स्वप्नील जमिनीलगतचा फटका कव्हर रिझन एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्न फ्रंबल झालाय. फटकेबाजीला सुरुवात केली साहिल वायगाडकरनं 28 धावांची बहारदार खेळी, आणि ज्या खेळाडूनं प्रितेशनं सकाळच्या 17 पासून अनेक रसिक प्रेक्षकांना प्रभावित केलं, त्यानं फटकेबाजी करत तब्बल 16 धावांची बहारदार खेळी. हे ॲटोटेक पंजीम क्रिकेट संघासाठी महत्त्वाचं योगदान. साईश 11 मालवण क्रिकेट संघाचा गोलंदाज हर्ष आपण पाहतोय. हर्षू आपण पाहतोय 52 धावा धावपलकावर. गडी बाद झाले ते मात्र 3 गडी बाद 52 धावा आपण पाहतोय. डाव्या हाताचा स्वप्नील आपल्याला बघायला मिळतोय. फटका तर मिस टायमिंगचा फटका आहे. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय, आणि शेवटच्या क्षणाला चेंडूवर जमिनीला दार होतोय. धावचीची संधी आहे, पण ती पण हुकली आहे. काय झालंय? सुरुवातीपासून मालवण क्रिकेट संघाचे चुकलेले कॉल, प्रतिस्पर्धी संघाला मिळालेले जीवदान. चौपन्न धावा धावफलकावर. जीवनदान मिळालंय डाव्या हाताच्या स्वप्नीलला. एकेर धावसंख्येचं रूपांतर द्विर धावसंख्येमध्ये केलं. राजेश गोसावी आहे मैदानाच्या आतमध्ये, आणि गोलंदाज मार्कवर गोलंदाज हर्षू. कोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर एडेकडे फॉलो थ्रोमध्ये क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजचा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू काम करतील साई शिरवळ मालवण क्रिकेट संघासाठी. आडव्या बॅटनं जमिनीला गरंगत सदरा लॉग ऑन कडनं वेगानं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक ही स्ट्रायकर एंडला वाखाणण्याजोगी. दुसऱ्या धाव संख्येला तमाम संख्येला समाप्त करणारी परतीची फेक, आणि सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतो. एक या धावसंख्येनं 55 धावा त्या धावपलकावर. सकाळच्या 17 पासून ज्या खेळाडूनं अक्षरशः धंद्यातून सोडलंय, तो मात्र मोठा फटका ओव्हर पिच पद्धतीच्या चेंडूवर, पण फटका फसलाय. झेल टिपलं गेलाय, आणि राजेश गोसावी या 4था गडी बाद होतोय. ॲटोटेक पंचम क्रिकेट संघाचा सुंदर झेल टिपलाय मैदानाच्या आतमध्ये. तो साई जयदानकर झेल टिपलाय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ॲटोटेक पंचम क्रिकेट संघाचा आपल्याला बघायला मिळतोय. स्वप्नीलच्या स्वातीला दिप्तेश हा मैदानामध्ये पावला टाकतोय. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 55 धाबा धावफलकावर तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरानंतर कमबॅक केलंय ते मात्र साईश 11 मालवण क्रिकेट संघानं 24 चेंडूंचा 4 षटकांचा खेळ हा समाप्त होत सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 55 धाबा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात लेखाचोगा उर्वरितची 2 षटकं 12 चेंडूचा असून एक खेळ बाकी आहे आणि स्लॉक ओव्हर खेळण्यासाठी स्ट्राईकला ज्याला जीवनदान पाहायला झालंय दुहेरी धावसंख्येनं त्यानं वैयक्तिक खातं खोललंय तो सज्ज झालाय स्वप्नील. विक्रांतचा पहिला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकानं या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात चूक केली, स्वतःला सावरलं. एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट केली स्वप्नीलनं. एक या धावसंख्येनं अब तक 56 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. धाबा धावफलकावर षटक क्रमांक 5 हे प्रगती पथावर आपण बघितलंय. रोड एंडकडनं सुरुवात करेल गोलंदाजीला विक्रांत. साईश मालवण क्रिकेट संघ नाणेफेक विजयी झाला. टॉस विन झाला. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळालाय आणि त्यानंतर फटकेबाजी एक सुंदर सुरेख पद्धतीची चालू केली मैदानाच्या आतमध्ये. तो फलंदाज साहिल वायकणकरनं प्रितेश नाईकची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली आणि त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येनं ॲटोटेक पंजिम क्रिकेट संघ आपल्याला 57 धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात लेखाचोगा आपल्याला बघायला मिळतोय. साईश 11 मालवण क्रिकेट संघ हा मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू क्षेत्ररक्षकानं शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न संघासाठी महत्वाच्या धावा रोखल्यात आणि टाळ्यांचा आवाज करून देणारा हे क्षेत्ररक्षण साईश 11 मालवण क्रिकेट संघासाठी भरपूर योगदान देऊन जाईल. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलंय मैदानाच्या आतमध्ये. तो क्षेत्ररक्षक साई हळदणकर त्यानं झेल टिपलं होतं आणि त्यानेच सुरेख क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळालंय. पुन्हा एकदा मोठा फटका लॉंग ऑफ रिजनला. पायस सालमेडा धावणं पसंत करत नाही. क्षेत्ररक्षकाला चेंडू हाय हॅलो टाटा गुड बाय करत सीमारेचं उल्लंघन करतोय. चेंडू गेलाय तो मात्र 6 या धावसंख्येसाठी. चौथ्या चेंडूचं स्वागत केलंय ते षटकारानं आणि 62 धावा धावफलकावर. पुढे सरसामध्ये एक सुंदर फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पायस आपल्याला बघायला मिळतोय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 66 धावा धावफलकावर. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजून एक हे बाकी आहे. शॉर्ट पुलचा फटका क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर चौकारासाठी आपण पाहतोय. 4 या धावसंख्येनं 5व्या षटकाची सांगताचे महागडं षटक बघायला मिळालं. सांघिक धावफलकावर 70 धावा 17 गाठली आहे. ॲटोटेक पंचम क्रिकेट संघाच्या स्वप्नील आणि दिप्तेश जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिप्तेशला मिळालेलं जीवनदान आणि जीवनदानानंतर केलेली फटकेबाजी ही मात्र सुरेख पद्धतीची. 1 षटकार एकेरी दुहेरी धावसंख्या 70 धावा धावफलकावर. व्हिडिओ कॉल करून दाखवले बघू तुला. हो गे बाय पुरे 100 रुपयाचे चपला मिळालं.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज डॅनिस सज्ज झालाय. स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील, नॉन स्ट्रायकर एंडला दीप्तेशी ॲटोटेक पंजिम क्रिकेट संघ 70 गाठतोय. 70 धावा धावफलकावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. ताकद अपूर्ण असा फटका बघायला मिळाला, तो मात्र स्वप्नीलचा झेलबादच्या स्वरूपात माघारी परतेल. स्वप्नील 5वा आदरा बसतोय ॲटोटेक पंजे क्रिकेट संघाला 70 धावा धावफलकावर. अक्षरात कोरला गेलाय तो रोहित पावले हा मैदानाच्या आतमध्ये पावलाच पावतोय. सत्तर धावा धावफलकावर. स्ट्राईकला रोहित, नॉन स्ट्रायकर एंडला दीप्तेश. हे ॲटोटेक पंजिम क्रिकेट संघाची मधली फळी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा पुलरलेन पद्धतीचा चेंडू बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तो शॉर्ट टटम्यांचा तिथपर्यंत पोहोचतोय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 71 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. उर्वरितच्या अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उर्वरितच्या 4 चेंडूंवर दीप्तेचा स्ट्राईकला 1-2 मोठे फटके पाहिजे ॲटोटेक पंजिम क्रिकेट संघाला. बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका. सुरेख क्षेत्ररक्षण लॉग ऑफचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचत सुंदर क्षेत्ररक्षण करत एकेरी धावसंख्या देतोय प्रतिस्पर्धी संघाला. साई शिलवण मालवण क्रिकेट संघानं एक 5वं षटक थोडंसं 15 या धावसंख्येचं बघायला मिळालंय. एक मात्र षटक ते पायस आल्मेडाचं ते पिंक बॉल षटक 23 या धावसंख्येचं बघायला मिळत. 4 या धावसंख्येची विकेटांची सुंदर गोलंदाज ते कमबॅक करणारे साई शिलवण मालवण क्रिकेट संघासाठी. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या डोक्यावर आकाश उर्फ डंबा यानं सीमारेषेबाहेर झेल सोडलाय. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 78 धावा धावफलकावर. या षटकात आतापर्यंत 8 धावा निघत 1 गडी बाद केलाय तो गोलंदाज डॅनिसनं. प्रतिस्पर्धी संघाचा रोहित पावले गेल्या वर्षीचा हिरो हा संपवायला सुरुवात झाली आहे. या अंतरिम षटकाच्या 4थ्या चेंडूवर षटकार ठोकत पुन्हा एकदा बॅटची बाहेरील कट लागून क्षेत्ररक्षकानं परतीची फेक जरूर केली होती. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक गोलंदाज डॅनिस थोडंसं पुढे बघायला मिळाला आणि एकच धावाची खातरी जमा झाली आहे. धावफलकावर 79 धावा धावफलकावर. षटकाची इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडू डॅनिस सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला दीप्तेश आपण पाहतोय. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट करणं क्षेत्ररक्षक वेगाला तिथपर्यंत पोहोचलाय आणि एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये करत त्याच्या 3री धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळत. 2 या धावसंख्येनं 81 धावा धावफलकावर 82 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो साई शिलवण क्रिकेट संघानं सुरुवातीला साई शिलवण मालवण क्रिकेट संघानं 90 धावे गाठले. आता गाठायचं आहे ते मात्र धावफलक आपल्याला बघायला गेला तर 81 धावा धावफलकावर 82 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. मराठीचा बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक सर समीर पांढरे.
प्रतिनिधित्व करणारी अर्थातच धर्मेश आणि त्याच्या साथीला निखिल ही मैदानावर गेलेली दिसते. यापूर्वीच्या सामन्यामध्ये निखिल स्ट्राईकवर होता, नॉन स्ट्राईकवर उभा होता तो धर्मेश. यावेळी मात्र काहीशी रणनीती बदलली दिसते. स्ट्राईकवर येतोय तो धर्मेश आणि नॉन स्ट्राईकला निखिल. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी साहिल वांगणकर वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघिक पहिलं षटक फेकण्यासाठी हा सज्ज होतोय. पहिला चेंडू डाव्या यष्टीवरचा हलकेच टोलवायचा होता, तो फाईन लेग क्षेत्रात संपर्क मनाजोगा होत नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत ते शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात. व पहिला चेंडू हा निर्धाव म्हणून गोलंदाज साहिल वांगणकर याचा गणला जातोय. 6 षटकांचे सामने यापूर्वीच्या सामन्यामध्ये मालवण संघाने 90 धावा गाठण्याची किमया केली आहे. मात्र आता धावांचा पाठलाग आणि धावांचा पाठलाग करताना त्यांना 82 धावांची ही आवश्यकता. काहीशा धीम्या गतीचा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, आवाज नक्की येतोय. निश्चितपणे संगम झाला होता तो चेंडू आणि फळीमध्ये यष्टिरक्षकाच्या हाती चेंडू जवळपास विसावला होता. मात्र अंतिम क्षणी सुदैव धर्मेशचं त्याला साथ देतंय, सुदैव साथ देतंय ते मालवण संघाला. आणि धर्मेश बाद होता होता वाचतोय. धावफलक 0 धाव 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त. परत्या गोलंदाजी मार्कवर साहिल वांगणकर सज्ज. यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू केवळ दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास होतोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. धर्मेश एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय व या एकेरी धावेने साईश 11 मालवण क्रिकेट संघाच्या धावसंख्येला ही सुरुवात होते. मालवण संघाचा विचार केल्यास काही नवीन चेहरे निश्चितपणे या सामन्यामध्ये आपण पाहतोय, या चमूमध्ये आपण पाहतोय. आणि नवतरुण खेळाडूंच्या चमूमध्ये या ठिकाणी आज प्रकर्षानं अनुपस्थिती जाणवते ती मालवणचा स्टारकास्ट खेळाडू आमचा मित्र सुनील मालवणकर याची. गेली 2 दशकं क्रिकेटमध्ये त्याची अविरत सेवा आणि त्याचे नयनरम्य फटके हे निश्चितपणे प्रेक्षणीय असतात. आणि आज मात्र या मैदानावर प्रकर्षानं त्याची उणीव जाणवते आणि तीच कसर भरून काढण्याच्या प्रयत्नात निखिल पराडकर डावखुर हाताचा फलंदाज हा सज्ज होतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, सुरेख फटका, मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण. ज्या वेगानं चेंडू हाती आला क्षेत्ररक्षकाच्या त्याच्या दुप्पट वेगानं परती झाली नॉन स्ट्राईकच्या यष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी. मात्र सुदैवी ठरतोय फलंदाज आणि मोक्याच्या क्षणी स्वतःच्या घरी पोहोचतोय. धावचीतचा संभाव्य धोका टळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 धाव फलकावर. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका सरळ जातोय तो मिड ऑफला. यापूर्वीच्या सामन्यामध्ये फलंदाज निखिल पराडकर कशा तऱ्हेनं फटकेबाजी करतोय हे पाहिलं जातंय अर्थातच प्रतिस्पर्धी संघाकडनं. आणि निश्चितपणे निखिलच्या कामगिरीला रोधक घालणारी कामगिरी करताना गोलंदाजी मार्कवर कंजूशी गोलंदाजी साहिल वांगणकर या ठिकाणी सादर करताना दिसतोय. 5 चेंडूंवर निघते ती नाममात्र एकेरी धाव व आपल्या पहिल्या षटकाच्या सांगतेसाठी साहिल हा गोलंदाज सज्ज. परत एकदा सुरेख असा चेंडू, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. ज्या ठिकाणी केवळ एकेरी धाव मिळू शकली असती त्या ठिकाणी फटका दुहेरी धावांसाठी निघतोय. 2 महत्त्वपूर्ण धावा निखिलच्या खाती जोडल्या जात आहेत. 2 धावांनी निखिल स्वतःचं खातं खोलतोय. पहिलं षटक समाप्त. विजयी उद्दिष्ट 82 धावांचं निर्धारित. 6 षटकांच्या सामन्यात पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये काहीशी धीमी सुरुवात व याला प्रमुख कारणीभूत म्हणजे साहिल वांगणकरची टिचून केलेली गोलंदाजी. नाम मात्र 3 धावा या धावफलकावर. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 3 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये निश्चितपणे बदल होईल. पाहायचा आहे कोण गोलंदाज सज्ज होते तो ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघाच्याकडनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विवेक हा सज्ज होण्याची चिन्ह दिसत आहेत. तर स्ट्राईकला फलंदाज असेल तो धर्मेश. धर्मेशला मात्र आता आपल्या आक्रमक फटकेबाजीला जागृत करावं लागेल. किल्ला बराच गाठायचा आहे. नाममात्र 3 धावा धावफलकावर पूर्ण झाल्या आहेत आणि नॉकआउट पद्धतीचे सामने असल्याने या ठिकाणी परत मागे येण्याची संधी येणार नाही. त्यामुळे विजयश्री तुम्हाला पुढील फेरीमध्ये प्रवेश प्रदान करू देऊ शकते, तर पराभव तुम्हाला मैदानावरनं खर्चा रस्ता हा दाखवू शकतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विवेक हा सज्ज. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीने विवेक गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स स्वीपचा स्विच हिटचा जीव घेणे फटका जीवावर बेततोय. यापूर्वीच्या सामन्यात ज्या धर्मेशनं आक्रमक फलंदाजी केली होती तो धर्मेश रिव्हर्स स्वीपच्या मोहजाळात या ठिकाणी अडकतोय. झेलचीत होतोय. पहिला हादरा
उर्फ विकी रोगे याची वर्णी ही मैदानावर लागते. क्षमता आहे ती विकीच्या मनगटात मोठे फटके मारण्याची, मात्र ती क्षमता सिद्ध करण्याची गरज, कारण अनुभवी फलंदाज धर्मेश मैदानाच्या बाहेर जातोय. एक काटा विजयाच्या समोरील हा दूर केला जातोय. ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघाच्या माध्यमातून 1 गडी बाद 3 धावा अशी नाजूक सुरुवात, 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगते क्रिस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. ओव्हरपिच पदाचा चेंडू यावेळी मात्र बरखुबीने टोलविला जातोय. आत्मविश्वासानं पावलं मैदानावर टाकली ती फलंदाज विकी रोगे याने. पहिलं ओव्हरपिच पदाचा चेंडू स्वतःच्या हाताना स्फुरण पावलं, स्फुरावले ते फलंदाज विकीचे आणि सरळ फटका डीप लॉंग ऑफ सीमरच्या पलीकडे षटकारासाठी जात प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी विचार मंथन करण्यास हे प्रवृत्त केलं जातंय. 9 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विवेक राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय तो विकीला. याही वेळी डावा यष्टीवरचा ओव्हरपिच पदाचा चेंडू टोलविला जातोय, मात्र बिग विकेटला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. झेल सुटतोय, सुटलेल्या झेलाचं रूपांतर 2 धावात होते. नाट्यमय घटना निश्चितपणे मैदानावर आपण पाहतोय. बहुधा सीमारेषेच्या बाजूला जी काहीशी लाईन जाते त्याला कुठेतरी चकतोय तो अर्थातच क्षेत्ररक्षक. त्यामुळे झेल सुटतोय, सुटलेला झेल जीवनदान देतोय, जीवनदानचं रूपांतर 2 धावात होतोय. पण या 2 महत्वपूर्ण धावांनी धावफलक हा पुढे सरकतोय वैयक्तिक तब्बल 11 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. उजव्याशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू दोन्ही हात समांतर करत द लिजंड ऑफ गोवन क्रिकेट म्हणून ज्यांची उपाधी मात्र आज पंचगिरीच्या भूमिकेत ज्यांना आम्ही पाहतोय ते राजेंद्र दाभोलकर आपले दोन्ही हात समांतर करतायत. वाईचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 12 धावांवर. परत गोलंदाजी मार्कवर विवेक. गोलंदाज ओव्हरपिच पदाचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पदाचा फटका. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. लॉंग ऑनवरनं एकेरी धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 13 धावांवर. एकेरी दुहेरी धावा घ्याव्यात, मधोमध चौकार षटकारांचा साज चढवावा आणि एक परिपाक तयार करावा. तो परिपाक विजयाच्या दिशेनं परावर्तित करावा हा इरादा साई शिलवण मालवण क्रिकेट संघाचा. तर दुसऱ्या बाजूनं त्याला कडवा प्रतिकार करताना या ठिकाणी टिचून गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना चूक करण्यास प्रवृत्त केलं जातंय आणि ती चूक बळीच्या स्वरूपात हस्तगत करत प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्त दबावात आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मैदानावर ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघ करताना दिसतोय. ओव्हरपिच चेंडू फटका फसतोय. चेंडू हवेत मात्र नो मॅन्स लँड मध्ये. सुदैव निखिलला निश्चितपणे साथ देते, सुदैव मालवण संघाला साथ देते. मात्र फटकेबाजी जी व्हावी, ज्या तऱ्हेची व्हावी ती आक्रमक फटकेबाजी काही होऊ शकत नाही. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे फलंदाजाचा कच्चा दुवा हेरून केलेली टिचून गोलंदाजी ही ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघाकडनं असं म्हटलं तर दुमत ठरणार नाही. 13 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. विजयी किल्ला बराच दूर आणि त्या बऱ्याच दूरवरच्या प्रवासाचा टप्पा गाठण्याच्या प्रयत्नात फलंदाजी करतोय तो निखिल. ओव्हरपिच चेंडू यावेळी बाजूला फटका टोलविला जातोय. फटक्यामागे ताकद नव्हती, विश्वास नव्हता. तर दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना निश्चितपणे या षटकात दुसऱ्या वेळी या ठिकाणी दुर्दैवी ठरतोय तो गोलंदाज विवेक. सहज सफलता जी त्याला प्राप्त होऊ शकली असती त्या ठिकाणी झेल सुटतोय, सुटलेला झेल निखिलला जीवनदान प्राप्त करू देतोय. 13 घातांक टळला जातोय व शुभांक या ठिकाणी साईश 11 मालवण क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं तो सांघिक धावफलक 14 असं आपण मैदानावर पाहतोय. दोन्ही फलंदाजांचे झेल हे सुटले जात आहेत. आता खेळ शेष राहतोय तो 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा. 24 चेंडूंवर प्रति षटकामागे 17 धावा म्हणजे तब्बल 68 धावांचं आव्हान हे निश्चितपणे बऱ्याच दूरवरचं आहे. मात्र महत्त्वपूर्ण एक षटक पावरतेची जे पिंक बॉल षटक म्हणून गणलं जाणारं आपल्या समोर येतंय. या षटकामध्ये या सर्व सामन्याची समीकरणं ही बरीचशी अवलंबून असतील, कारण या षटकानं अनेक वेळा या संपूर्ण स्पर्धेमध्ये सामन्यांचं गणित बिघडवलंय. तेच महत्त्वपूर्ण गोलंदाजाच्या दृष्टिकोनातनं मार्कवर
आखो टप्प्यात चेंडू हलकेच जातोय तो अर्थातच फाईन लेगच्या दिशेनं दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच रुपेश कवस यांचे फाईटचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव, अवांतर धावेनं धाव फलक पुढे सरकतोय तो 15 धावांवर. जवळपास 10 ते 15 वर्ष क्रिकेटची अविरत सेवा टॅझलिन माप्सा संघाच्या बाजूने ज्यांनी केली ते अनुभवी पंच या ठिकाणी मैदानावर रुपेश कवस, तर दुसऱ्या बाजूनं पारसा युथ पारसा म्हणा, त्यानंतर ध्रुव पारसा म्हणा, अशा अनेक संघांचं प्रतिनिधित्व करताना टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, लेदर बॉल क्रिकेट म्हणा, या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ज्यांनी आपल्या नावाचं वलय निर्माण केलंय ते अष्टपैलू खेळाडू राजेंद्र दाभोलकर स्क्वेअर लेगला पंचगिरीची भूमिका पार पाडताना या मैदानावर आपण अनुभवतोय. टिचून गोलंदाजी होते, फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणारी गोलंदाजी होते. मोठे फटके फलंदाजाचे तोलविण्याचे मनसुबे हे काहीसे फसतायत आणि परत एकदा प्रयत्नवादी गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय तो साहिल. सुरेख असा चेंडू फुलरलेन पद्धतीचा चेंडूवर मोठा फटका टोलवायचा होता, संपर्क मनाजोगा होत नाही. चेंडू लिगिंग एजनं शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं प्रवास करतोय. एकेरी धाव ही फलंदाज या ठिकाणी विक्रांत याच्या खाती प्राप्त होते, ज्या एकेरी धावेने धीम्या गतीनं धाव फलक पुढे सरकतोय तो 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हात खोलणं गरजेची बाब असेल ते फलंदाजाच्या दृष्टिकोनातनं नाममात्र 17 धावा धाव फलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज साहिल. यावेळी मात्र जी साथ दिली होती समालोचन कक्षातनं, जी अपेक्षा वर्तवली होती त्या अपेक्षांची पूर्तता करणारा, स्वतःच्या क्षमतेची जागृती दर्शवणारा व आपल्या संघ साथीदारांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण करणारा फटका षटकारासाठी निखिलच्या माध्यमातून निघतोय, ज्या 6 धावानं धावफलक पुढे सरकतोय तो 23 धावांवर. एक गरीबात 23 धावा धावफलकावर. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या फटका. आता मात्र काही वेळ शांत असलेला डावकुऱ्याचा निखिल आपल्या संयमी खेळीला बाजूला सारतोय, आपल्या आक्रमकतेची झलक दर्शवतोय. सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके षटकारासाठी टोलवतोय आणि आपल्या संघाला मी नवसंजीवनी प्रदान करू देणारा फलंदाज ठरू शकेन असा आशेचा किरण हा थोडासा पल्लवित मालवण संघासाठी करताना दिसतोय तो निखिल. सलग 2 षटकारांच्या सहाय्यानं धावफलक वधारतोय 29 धावांवर. अजूनही 53 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 3 षटकं व या षटकातील 2 चेंडू यांचा खेळ हा बाकी आहे, म्हणजे 20 चेंडूंचा. परत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल सज्ज. यावेळी फटका टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास सलग 3ऱ्या वेळी सीमोल्लंघन होतंय, षटकारासाठी जातोय. व हे षटक सुरू होण्यापूर्वी जे भाकीत केलं गेलं होतं की डावातील 3रं षटक हे निश्चितपणे हे या सामन्याचा निकाल स्पष्ट करणारं ठरेल. आता मात्र सामना दोलायमान अवस्थेत येऊन पोहोचतोय. या षटकामध्ये तब्बल 21 धावा आतापर्यंत निघतायत व एकंदर सांघिक धावफलक 35 धावांवर. 20वा घेतोय. आता मात्र फटका फसतोय. चेंडू पॉइंटच्या दिशेनं जातोय. जो फलंदाज त्रस्त करत होता प्रतिस्पर्धी संघाला, जो फलंदाज डोकेदुखी ठरत होता तो निखिल चेंडू स्लॅश करण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे चकतोय. पॉइंट क्षेत्रात साधा सोपा झेल देतोय व परत एकदा या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्यानंतर महागड्यात ठरणारा साहिल वांगणकर सफलता प्राप्त करतोय व धावांची बरसात जी झालेली त्याचा वचपा काढतोय. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा. 39 धावा 35 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अठरा चेंडू 47 धावा. आव्हाने काहीसं दूर जात आहे, मात्र या दूरवर असलेल्या आव्हानाला आपल्या टप्प्यामध्ये आणण्यासाठी एक साहसी विजय मिळविण्याच्या प्रयत्नात मालवण तालुक्यामध्ये आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती केली, आपल्या आक्रमक फटकेबाजीचा प्रसाद अनेक गोलंदाजांना ज्यानं दिलाय तो अर्थातच या ठिकाणी नितेश मांजरेकर हा फलंदाज मैदानावर जातोय. तर गोलंदाजी मार्कवर गतवर्षी या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकरी जो खेळाडू ठरलाय, एक आकर्षक अशी 2 व्हीलर ज्यानं आपल्या स्वतःच्या नावे या संपूर्ण मालिकेदरम्यान हस्तगत केली आहे,
तो रोहित पावले अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघाचा सज्ज होतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक 4थं षटक फेकण्यासाठी. दूरवरनं खेंडीर बॉईज मोरजिम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या निमित्तानं एक महत्त्वपूर्ण सामना. या संपूर्ण स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय मंदारजी मोहन फोके यांच्या विद्यमातून मोठा फटका निघतोय. ज्या क्षणी संपर्क झाला होता षटकाराचा शिक्का बसला होता. स्वागत केलं जातंय षटकारानं. अजूनही क्षमता माझ्यामध्ये आहे, संघाला विजयश्री संपादन करून देण्याचे मी प्रयत्न करतोय असं ठामपणे या षटकारानं निर्देश देतोय फलंदाज विक्रांत उर्फ विकी. व या 6 धावांनी धावफलक बदलतोय तो 41 धावांवर. म्हणजे विजयाचं निम्म उद्दिष्ट पार केलं जाते. 3 षटक 1 चेंडू याच्या सांगत क्रिस. आता राहिलेल्या 17 चेंडूंवर 41 धावांचं लक्ष हे गाठायचं आहे. फलंदाज विक्रांत खेळण्यासाठी सज्ज. परत एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक राजेश गोसावी चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय व आश्वासक विश्वासक वाटणारा विक्रांत एका मोठ्या फटक्याच्या नादात वैयक्तिक 16 धावांची खेळी करत मैदानाच्या बाहेर झेलचित होऊन जात तिसरा हादरा बसतोय. तो मालवण संघाला 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज साई हळदणकर याची वर्णी ही निश्चितपणे मैदानावर लागते. च्या मालवण तालुक्याला खेळाडूंचा वारसा, अनेक प्रतिभाशाली खेळाडू आम्ही मालवण नगरीतनं पाहिले. ज्यामध्ये उमेशजी मांजरेकर म्हणा, रिजवान शेख म्हणा, बख्त्यार खान म्हणा, पप्पू कदम म्हणा आणि त्यांच्याच पठडीतनं त्यांचे शिष्य म्हणून उभरते असे खेळाडू आज मालवण संघाचं प्रतिनिधित्व करताना निश्चितपणे झुंजताना दिसत आहेत. ते ऑटोटेक पणजी संघाविरुद्ध. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, फटक्यामागे ताकद कमी राहते व हीच अपुरी ताकद आल्या पावली साई हळदणकरला माघारी जाण्यास कारणीभूत ठरवते. आणखी एक मोठा हादरा, 4था मासा गळाला लागतोय. 4 आघाडीचे फलंदाज 41 धावांवर तंबूमध्ये परततायत व आशिषचा जो किरण पल्लवित केला होता निखिल आणि विक्रांत या जोडगोळीकडनं त्या आशा आकांक्षांना कुठंतरी सुरुंग लागतोय, कुठंतरी तडा जातोय असं चित्र मैदानावर स्पष्ट होतंय. नवीन फलंदाज हर्ष जोशी याची वर्णी मैदानावर लागते. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सफलता, तिसऱ्या चेंडूवर सफलता, सलग 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त केल्यानंतर विकेटचे हॅट्रिक संपादन करण्याच्या प्रयत्नात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित पावले हा सज्ज होतोय व संभाव्य विकेट हॅट्रिक पासून या ठिकाणी रोहितला वंचित ठेवण्यासाठी स्ट्राईकला हर्ष फलंदाज तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा नितेश 41 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 गडी बाद 41 धावा. सुरेख असा चेंडू, उजव्याला सोडून जाणारा चेंडू, चोख असा कमबॅक म्हणता येईल. ज्या चेंडूला या ठिकाणी वाईल्डलाईन जॉर्कर पद्धतीचा चेंडू संबोधला जातो असा चेंडू गणला जातोय तो गोलंदाज रोहितकडनं. फलंदाजला पूर्णपणे निरुत्तर केलं जातंय. बाकीचे सोबस्कार यष्टीमागे यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह परत एकदा सफलता प्राप्त गोलंदाज रोहित पावले आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. फटका मोठा सजवायचा होता, मात्र मोठा फटका हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. वाईडिश एक्स्ट्रा कव्हरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडू अडवतोय. चेंडूची परती अगदी लीलया गोलंदाज रोहितच्या दिशेनं होते. एकेरी धावेची लहर उठते, जी एकेरी धाव हर्ष जोशीला स्वतःचं खातं खोलण्यास कारणीभूत ठरवते. डावपुऱ्याचा नितेश मांजरेकर हा फलंदाज स्ट्राईकला. कोणत्याही क्षणी एक हाती सामना फिरविण्याची ताकद ज्याच्या मनगटात असा नितेश, अशी ख्यातिकीर्ती नितेशची. आज मात्र मैदान वेगळं, परिस्थिती वेगळी आणि या परिस्थिती वेगळ्या असलेल्या अवस्थेमध्ये आपल्या संघासाठी काय कामगिरी नितेश करतोय हे पाहण्यासाठी तमाम मालवणकरांच्या नजरा यूट्यूबच्या माध्यमातून या संपूर्ण सामन्यावर रचल्या आहेत, जे या यूट्यूबमुळे म्हणजे tenniscricket.in या वेबसाईटवरनं थेट प्रेक्षेपण घर बसल्या आपण पाहू शकतो या संपूर्ण स्पर्धेचं.
मोठा फटका सजवायचा होता. चेंडू हवेत जात नाही. चेंडू जमिनीलगत घरंगत या ठिकाणी प्रवास करतोय. तो मिड विकेटला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सफलतेनं नटलेलं पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार खाल्ल्यानंतर धक्क्यातनं सावरत प्रतिसंघाला धक्का देणारं असं षटक समाप्त होते गोलंदाज रोहित पावलेचं. 4 षटकांचा खेळ समाप्त. विजय उद्दिष्ट 82 धावांचं. पाठलाग करताना 45 धावा. अजूनही 37 धावांपासून 39 धावांपासून लक्ष दूर व या 39 धावांसाठी चेंडू शेष राहिलेत ते अवघे 12. चार षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकंदर सांघिक धावफलक 43 धावा. गोलंदाजीमध्ये बदल अपेक्षित. गोलंदाज अर्जुन नेपाळी याची वर्णी ही लागते या डावातील 5वं षटक फेकण्यासाठी. समोर आहे डावखुराचा फलंदाज नितेश हा स्ट्राईकला. धीम्या गतीचा चेंडू. निश्चितपणे कौतुक करावं तेवढं थोडं अर्जुन नेपाळी याचं, कारण ज्यावेळी अर्जुन गोलंदाजीला आला त्याने फलंदाजीच्या मनी काय विचार चाललेत हे जाणलं आणि त्यामुळेच एका धीम्या गतीच्या चेंडूनं चकवा देण्यात तो यशस्वी ठरतोय. मैदानावर 11 चेंडू 39 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण रचना बदलली जाते. जो क्षेत्ररक्षक स्क्वेअरला गेला होता त्याला थोडासा वाईश ठेवण्यात येते. परत अर्जुन नेपाळी गोलंदाजी मार्कवर. अर्जुनच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला. स्विच हिटचा. क्षेत्ररक्षक चेंडू अडविण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू अडविल्यानंतर फेक येते यशरक्षक साहिलच्या दिशेनं. 2 धावांचं अंतर सहजगत्या पार केलं जाते. 2 धावा नितेशच्या खाती. ज्या दुहेरी धावेने धावफलक बदलतोय तो 45 धावांवर पाठलाग होतोय तब्बल 82 धावांचा विजयासाठी. ओव्हरपिच पदाचा चेंडू. फटका देखण्या निघतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचना तर व्यवस्थितरित्या ठीकठाक केली होती, मात्र फटक्या मागील ताकद ही क्षेत्ररक्षकाला चकवतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय व हा षटकार 50 पार करत तब्बल 51 धावांपर्यंत पोहोचवतोय. तो साईश 11 मालवण क्रिकेट संघाला 82 धावांचा पाठलाग करताना. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. त्यानंतरचं येणारं एक षटक म्हणजे 9 चेंडूंचा अवधी शेष. 31 धावांची अजूनही गरज. संघर्ष करतोय तो साईश 11 मालवण क्रिकेट संघ. प्रतिकार करतोय तो फलंदाज अर्थातच या ठिकाणी नितेश. मात्र या प्रतिकाराला साथ कशात येते ही पाहायची आहे. 51 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. उजव्याशीचा चेंडू बराच बाहेर जातोय. अनुभवी पंच रुपेश कवस यांचा इशारा येतोय तो वाईडचा. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक बदलतोय तो 52 धावांवर. प्रत्येक चेंडू लाख मोलाचा. प्रत्येक धाव ही लाख मोलाची. विजयासाठी संघर्ष होताना दिसतोय. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी एक कडवी झुंज या सामन्याच्या निमित्तानं आपण पाहतोय. याही वेळी फटका सुरेख होता, मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण एकेरी धाव घेण्यासाठी पावलं पुढे सरसावतायत व अंतिम क्षणी जे मनी उद्दिष्ट बांधलं होतं एकेरी धावेचं ते उद्दिष्ट अंतिमता या ठिकाणी पूर्णत्वास नेलं जाते. एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 53 धावांवर. धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत ते 4. विजयी उद्दिष्ट 82 धावांचं म्हणजे अजूनही 29 धावा साथ देत आहेत. 8 चेंडूंचा खेळ हा बाकी.
अर्जुन नेपाळी गोलंदाज, आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू स्लॉट करण्याचा प्रयत्न फसतोय, महत्वपूर्ण क्षणी चेंडू निर्धाव हा गणला जातोय. आता 7 चेंडू 29 धावांची आवश्यकता. एखाद दुसरा मोठा फटका या चेंडूवर अति आवश्यक असेल, यात कोणतंही दुमत नाही, कारण 7 चेंडू 29 धावा या चेंडूवर जर मोठा फटका टोलवला गेला तर निश्चितपणे शेवटच्या षटकात फलंदाज प्रयत्नवादी राहतील. मात्र या चेंडूवर जर मोठा फटका निघाला नाही तर अंतिमता वरचढ असेल ते ऑटोटेक पंजिम संघाचं. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा पार करतोय, सीमोल्लंघन होतंय. जे भाकीत वर्तवलं होतं की या शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका टोलविण्यात यावा, तो मोठा फटका निघतोय. खेळ शेष राहतोय तो 6 चेंडूंचा आणि या 6 चेंडूंवर 4 संभाव्य मोठे फटके अति आवश्यक, म्हणजे 23 धावा गरजेच्या मालवण क्रिकेट संघाला. मात्र त्या 23 धावांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी करणं अति अनिवार्य बाब असेल गेल्या वर्षीच्या उपविजेत्या या ठिकाणी ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघासाठी. सहा चेंडू 23 धावांची आवश्यकता गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा पार करतोय षटकारासाठी. सामन्यामध्ये चुरस निर्माण होते, सामन्यामध्ये दिलखेचकपणा येतोय. शेवटच्या 2 चेंडूंवर जे 2 मोठे फटके बसत आहेत, या सामन्यामध्ये रंजकता येते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा बहुधा हा एकमेव संघ मालवण राहिलाय, त्यामुळे तो संघ जिंकावा अशी सदिच्छा ही या ठिकाणी असेल ती मालवण वासियांकडनं. कारण मालवणचा संघ अजूनपर्यंत मोठ्या स्पर्धेमध्ये काही बहारदार कामगिरी करू शकला नाही. जी कामगिरीची कमतरता आतापर्यंत त्यांना लाभली आहे ती कामगिरी त्यांनी पूर्ण करावी अशी सदिच्छा असेल मालवण वासियांसाठी. तर गतवर्षीचा उपविजेता संघ हरेक कसोशीचे प्रयत्न करतोय उपांत्य फेरीचा टप्पा गाठण्यासाठी. मैदानावर 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 17 धावा. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीलगत घरंगत जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करताय, क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक येते यष्टीरक्षकाच्या दिशेनं. दुसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास ही नेली जाते. या दुहेरी धावेने आता 15 धावांची गरज येऊन ठेपते. 4 चेंडूंचा खेळ बाकी. दोन्ही संघ हे आक्रमक संघ, दोन्ही संघ हे तोडीसतोड संघ, दोन्ही संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टिकोनातनं संघर्षमय क्रिकेट खेळण्याच्या योग्यतेचे असे संघ, क्रिकेट रसिकांची मनं जिंकण्याजोगे संघ आणि त्याच आपल्या प्रतिभेची स्पष्टता व्यक्त करताना एक दिलखेचक मुकाबला आपण या मैदानावर पाहतोय. उजव्या यष्टीच्या चेंडू बाहेरनं जातोय, चेंडू सोडून दिला जातोय. वाईडची अपेक्षा निश्चितपणे फलंदाजासाठी होते, मात्र ही अपेक्षा फोल ठरते. रिव्ह्यू घेण्याची संधी निश्चितपणे असेल, कारण या स्पर्धेच्या रीतिरिवाजानुसार, स्पर्धेच्या प्रथेनुसार कोणताही संघ 2 वेळा या ठिकाणी वाईड बॉल, नो बॉल किंवा धावचीसाठी रिव्ह्यू घेऊ शकतो. जी उपलब्धता होती ती उपलब्धता घेतली जाते. जर चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा तिसरे पंच खातर जमा करतायत. वाईडचा इशारा येतोय, एक अवांतर धाव मिळते. पंचांच्या निर्णयाविरुद्ध मागितलेली दाद ही अखेर पथ्यावर पडते ती मालवण संघाच्या. आता 16 धावांची गरज येऊन ठेपते, 14 धावांची गरज ही येऊन ठेपते व 4 चेंडूंचा अवधी हा शेष राहतोय. 4 चेंडू 14 धावा गोलंदाजी मार्कवर खर्चिक ठरतोय तो स्वप्नील. 2 चेंडूंवर 7 धावा खर्च करतोय. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज.
ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका सुरेखरित्या निघतोय. चेंडूचा प्रवास होतोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडू अडविण्याचा प्रयत्न हा अंतिम क्षणी असफल राहतोय. महत्वपूर्ण क्षणी 4 धावा निघतायत त्या फलंदाज अर्थातच नितेश याच्या खाती व ज्या नितेशवर या सामन्याच्या सुरुवातीला स्तुतिसुमनांचा वर्षाव करण्यात आला त्या स्तुतिसुमनांना मी किती योग्य आहे, दर्पणाला न जुमानता आक्रमक फटकेबाजी मी करू शकतो हे ठामपणे दर्शवतोय तो फलंदाज अर्थातच या ठिकाणी डावखुऱ्या हाताचा नितेश. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी व या 3 चेंडूंवर 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावा. अजूनही दोन्ही संघांना समसमान संधी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता 3 चेंडू 10 धावा हे समीकरण. अतिरिक्त दर्पण येते ते गोलंदाजावर, अतिरिक्त दर्पण येते ते फलंदाजावर. काय घडेल काय बिघडेल याची निश्चिती दर्शवणारा सामना. 3 चेंडू 10 धावा. डावखुऱ्याचा फलंदाज नितेश स्ट्राईकवर 2 षटकार 1 चौकार यांच्या साहाय्यानं त्याच्या मदतीला या ठिकाणी खेळतोय. तो हर्ष जोशी एका षटकाराच्या साहाय्यानं. एकंदर सांघिक धावफलक अर्थातच या ठिकाणी 72 धावा. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. और पे चेंडू तगड्या फटका. चेंडूचा प्रवास हा डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. 6 धावांनी आता समीकरण बिघडतंय. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा. काय घडेल काय बिघडेल. एका बाजूनं आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना नितेश आक्रमक फटकेबाजी करतोय. अनुभवाने काहीशा नवीन असलेल्या स्वप्नीलवर तो प्रतिहल्ला चढवतोय. षटकार चौकारांची आतषबाजी या षटकात होते व असाध्य ते साध्य करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाजी करताना या ठिकाणी फलंदाज नितेश हा सज्ज होतोय. आता 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा. फटका निघतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक बहुधा राजेश गोसावी चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय व या फटक्यानं सामना संपवण्याचा प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय. अखेर तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज नितेश याचा ऐन मोक्याच्या क्षणी मालवण संघाला बसतोय तो मोठा हादरा. 5वा गडी बाद होतोय तो नितेशच्या स्वरूपात. आता सामन्यामध्ये अवस्था येऊन ठेपली आहे ती 1 चेंडू 4 धावा. आठवण होते त्या सामन्याची जो सामना ऑटोटेक पणजी विरुद्ध श्री बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स या संघादरम्यान झाला होता. 2 चेंडूवर 4 धावांची आवश्यकता असताना गडी बाद झाला होता. एका चेंडूवर 4 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी फलंदाजाने पुढे सरसावत साहसी फटका मारत चौकार टोलवला होता. ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघाला विजयश्री प्रदान करून दिली होती. मात्र आता चित्र उलट. ऑटोटेक पणजी क्रिकेट संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि निश्चितपणे चौकार वाचविण्याचा प्रयत्न करतोय. तर स्ट्राईकचा फलंदाज या ठिकाणी भावेश त्या चौकाराची कसर भरून काढत संघाला अशक्य ते शक्य करू देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. 1 चेंडू 4 धावा. दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या हृदयाचे ठोके, सर्व समर्थकांच्या हृदयाचे ठोके वाढविणारा असा क्षण. कोणता संघ खिंडीर बॉईज मोरजीएम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या उपांत्य फेरीत प्रवेश करेल याची निश्चिती दर्शवणारा क्षण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय व 3 धावांनी निसटता विजय मिळवत या ठिकाणी उपांत्य फेरीमध्ये दिमागदाररित्या प्रवेश करतोय तो ऑटोटेक पंजिम क्रिकेट संघ. तर बऱ्याच दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी निसटत्या पराभवाला जरूर साईश 11 मालवण क्रिकेट संघाला सामोरं जावं लागतंय. मात्र निसटत्या पराभवाला सामोरे जरी तुम्ही गेलात तरी प्रेक्षकांची मनं ही निश्चितपणे आपण जिंकलात आणि त्यामुळेच काहीशी हुरहुर आपल्या मनी ठेवून या स्पर्धेमधनं साईश 11 मालवण क्रिकेट संघाचा प्रवास हा समाप्त होतोय.